विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो प्रॉब्लेम पाहणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रिपेअर करायचं आहे. आता या प्रॉब्लेममध्ये आहे असा प्रॉब्लेम सेम येईल का नाही सांगता येत नाही आपल्याला परीक्षेत, पण इथं जे बघा हे जे रेंटचे 2 वर्षाची इन्फॉर्मेशन, तर सबस्क्रिप्शनचे 3 वर्षाची इन्फॉर्मेशन, या स्वरूपातले ॲडजस्टमेंट म्हणजे ह्या जी इन्फॉर्मेशन आहे त्याचे इफेक्ट कुठं दाखवायचे, ॲडजस्टमेंट असेल त्या आयटमवर तर इफेक्ट कसे येणार, हा यातला पार्ट महत्त्वाचा आहे. आता इथं पण बघा ॲडव्हर्टाइजमेंटला वर्ष दिलं आहे. ही ॲडजस्टमेंट म्हणजे असा आयटम आला तर कशी ॲडजस्टमेंट ती सोडवायची, हा भाग ह्यातला आपल्याला महत्त्वाचा अभ्यासायचा आहे. त्यामुळे मी तुम्हाला हा प्रॉब्लेम स्क्रीन रेकॉर्डिंगवरतीच सॉल्व्ह करून देणार आहे. तर आता काय दिलं आहे बघा, फ्रॉम द फॉलोइंग रिसिट्स अँड पेमेंट्स अकाउंट अँड ॲडजस्टमेंट्स गिवन बिलो यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट for the year ended 31st March 2020 of Venna Cultural Association सातारा. रिसिट पेमेंट आणि ॲडजस्टमेंट दिले त्यावरून फक्त इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे आणि इयर एंडिंग किती 31 मार्च 2020 आहे. म्हणजे आपलं चालू वर्ष किती येणार आहे 2019-20. हे या ठिकाणी फिक्स लक्षात ठेवायचं. करंट इयर किती 19-20. बघा करंट इयर असणार आहे किती 19-20 हे लक्षात ठेवा, कारण पुढं ॲडजस्टमेंटचे इफेक्ट आपण बघणार त्यावेळेला आपल्याला तिथं लागणार आहे. आता इथं बॅलन्स ब्रॉड डाऊन लिहिला आहे, याचा इफेक्ट कुठं होत असतो, ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेटला. आपल्याला आता बॅलन्स शीट प्रिपेअरच करायची नाही तरी पण इफेक्ट मी सांगते, फक्त लक्ष ठेवा. आता सबस्क्रिप्शन आहे, मग ह्यातलं चालू वर्ष कुठलं आहे आपलं 19-20. म्हणजे हे 19-20चे जे 1 लाख रुपये आहेत एवढेच फक्त आपले इन्कम साईडला जाणार आहेत, करंट इयरचं इन्कम. मग हे 18-19चे 15,000 याचा अर्थ काय, हे येणं कधीचं पैसे मिळालेत, लास्ट इयरचं. म्हणजे गेल्या वर्षी तेवढे पैसे आपल्याला मिळणार असतात, आपलं येणं असतं. मग गेल्या वर्षीचं येणं म्हणलं की असेट, मग कधीचं आहे ते लास्ट इयरचं, म्हणजेच ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेटला जाणार आहेत. आणि हे 20-21 हे कुठलं वर्ष आहे तर पुढचं वर्ष आहे. म्हणजे पुढच्या वर्षीचे पैसे आपल्याला आत्ताच ॲडव्हान्समध्ये मिळालेत, ते आपण काय लागतो देणं लागतो. म्हणजे क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला हे 8,000 रुपये जाणार आहेत. त्यानंतर डोनेशन दिले, सरळ ब्रॅकेटमध्ये सांगितलं जनरल डोनेशन असेल तर ते आपलं इन्कम असतं. एंट्रन्स फी पण आपलं काय असणार आहे तर इन्कम असणार आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट हे पण इन्कम, आणि पिकनिक रिसिट्स आहेत हे पण आपलं इन्कम असणार आहे. आता पेमेंटला रेंट दिलं आहे, चालू वर्ष आपलं किती आहे 19-20. मग ह्यात 18-19 म्हणजे कुठलं तर लास्ट इयरचं आहे, हे चालू वर्षाचं आहे, ते एक्सपेंडिचरला आपण लिहिणार 54,300. पण हे जे 18-19चे 700 रुपये आहेत हे कधीचे दिलेत तर पाठीमागच्या वर्षीचे पैसे दिले, म्हणजे पाठीमागच्या वर्षी ते देणं असणार. देणं म्हणजे लायबिलिटी साईड. मग कोणते तर लास्ट इयरचं, म्हणजेच ती ओपनिंग बॅलन्स शीट. ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला ते जे 700 रुपये आहेत ते त्याचा इफेक्ट होईल, आणि 19-20चं जे एक्सपेंडिचर आहे ते एक्सपेंडिचर साईडला जाणार आहेत. त्यानंतर फिक्स्ड डिपॉझिट आहे ती असेट. मग सन्ड्री एक्सपेन्सेस, प्रिंट इन्शुरन्स, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, पिकनिक एक्सपेन्सेस आणि सॅलरी. त्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, हे सगळे आयटम कशाचे आहेत तर एक्सपेंडिचर साईडचे आहेत. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट दिले. आता ॲडव्हर्टाइजमेंट वर्ष काय सांगितले 2018-19. आपलं करंट इयर किती आहे 19-20. मग ह्या वर्षाचा खर्च आहे का नाही, म्हणजेच लास्ट इयरचे ते पैसे चालू वर्षामध्ये दिले, म्हणजे ते गेल्या वर्षी काय असणार देणं असणार. म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला ते जाणार आहेत. आणि लास्टचा क्लोजिंग बॅलन्स कॅरी डाऊन आहे तो बॅलन्स शीटच्या असेटला याचा इफेक्ट होणार आहे. या पद्धतीनं रिसिट पेमेंटचं इफेक्ट होतील. आता आउटस्टँडिंग रेंट फॉर द करंट इयर. आता रेंट हा आयटम बघायचा खर्चाच्या बाजूला आहे का इन्कमच्या बाजूला आहे. कुठं आहे रेंट एक्सपेंडिचर साईडला, म्हणजे इथं करंट इयरच्या रेंटला आपण टिक मार्क करणार आहे. आता बघा काय दिलं आहे, आउटस्टँडिंग रेंट फॉर करंट इयर वॉज ₹7,000. म्हणजे चालू वर्षाचे रेंटचे 7,000 रुपये दिलेले नाहीत. आउटस्टँडिंग म्हटलं की पहिला इफेक्ट ॲड होणार, पैसे दिलेले नाही, देणं आहे म्हणजे ॲड झालं, आणि देणं म्हणजेच काय तर लायबिलिटी. मग कोण दिलं बॅलन्स शीट तर क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. त्यानंतर 60% एंट्रन्स फी शुड बी कॅपिटलाइज्ड. कॅपिटल फंडातनं काय त्या एंट्रन्स फीमधून काय होणार तर
लेस होणार. एंट्रन्स फीची अमाऊंट बघायची, त्याच्या 60% काढायचं, ते त्याच्यातून एंट्रन्स फीमधून लेस होणार आणि दुसरा इफेक्ट कॅपिटल फंडमध्ये ॲड होणार. आता ह्याचं टिकमार्क कशाला येणार आहे आपली इथं एंट्रन्स फीला, इथं एंट्रन्स फीला आपण टिकमार्क करायचे आहे. त्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर वॉज ₹20,000. चालू वर्षाचं करंट इयरचं सबस्क्रिप्शन देणं आहे 20,000. देणं नव्हे, पैसे मिळणार आहेत. सबस्क्रिप्शन आपलं इन्कम आहे. मग ते मिळाले का तर नाही. चालू वर्षाचं इन्कम आहे म्हटलं की ॲड झालं पाहिजे. पैसे मिळाले का नाही तर येणं आहे, म्हणजेच क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेटला हा याचा इफेक्ट जाणार आहे. सबस्क्रिप्शनला टिकमार्क करावे लागेल. तर सबस्क्रिप्शन कुठलं चालू वर्षाचं जे आहे 19-20चं त्याला टिकमार्क करायची. त्यानंतर प्रीपेड इन्शुरन्स ₹1,000. इन्शुरन्स हा खर्च आहे. आता प्रीपेड आधीच दिलं, मग आताच चालू वर्षाचा खर्च आहे का नाही, म्हणजे इन्शुरन्समधनं काय होणार आहे तर लेस होणार आहेत आणि बॅलन्स शीटच्या असेटला, कारण तेवढे पैसे आपल्याला विमा कंपनीकडून मिळणार असतात, येणं असतं. म्हणून एक्सपेंडिचर साईडला इन्शुरन्स बघायचा आणि तिथं इन्शुरन्सला टिकमार्क करायची. या पद्धतीनं याचा इफेक्ट होणार आहे. आता ह्याचे डायरेक्ट खाली आपण इफेक्ट बघूया. आता रिसीटचा जो 1 नंबरचा आयटम आहे त्याचं काही पोस्टिंग होणार नाही. आता हे जे 18-19चं आहे हे पण कुठं सांगितलं मी, ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेटला, जे आपल्याला प्रिपेअर करायचे नाही. इफेक्ट कुठला होणार फक्त हा 19-20चा. इथं बघा सबस्क्रिप्शन म्हणून ₹1,00,000 आले. हे 20-21चे जे पैसे आहेत सबस्क्रिप्शनचे हे पुढच्या वर्षीचे आत्ता मिळालेत, म्हणजे कुठं जाणार आहेत लायबिलिटीला, आपल्याला प्रिपेअर करायचे नाही, त्यामुळे त्याचा इफेक्ट येणार नाही. त्यानंतर डोनेशनचे किती दिलेत 25,000. हे डोनेशन कसं आहे तर रेव्हेन्यू आहे, जनरल डोनेशन आहे, म्हणून ते इन्कम साईडला बघा डोनेशन म्हणून त्याचा इफेक्ट केला. त्यानंतर एंट्रन्स फी आहे ती इन्कम साईडला, एंट्रन्स फी इन्कम साईडला झालं. त्यानंतर इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट हे पण इन्कम आहे इकडं. आणि पिकनिक रिसिट क्रेडिटला आल्या. आता क्रेडिट साईड बघूया. रेंटमध्ये 2018-19 हे वर्ष कुठलं आहे लास्ट इयरचं, त्यामुळे त्याचा इफेक्ट होणार नाही. मग इफेक्ट कुठला होणार आहे करंट इयरचं जे आहे 54,300 हे चालू वर्षाचा खर्च आहे, म्हणून इकडे एक्सपेंडिचर साईडला टू रेंट म्हणून आलं. त्यानंतर फिक्स्ड डिपॉझिट असेटला जाणार, हे ते इफेक्ट होणार नाही. आता तिथनं पुढचे कुठले बघा, जनरल एक्सपेन्सेस, इन्शुरन्स, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसपर्यंतचे, सन्ड्री एक्सपेन्सेस, त्यानंतर इन्शुरन्स, प्रिंटिंग स्टेशनरी, पिकनिक एक्सपेन्सेस आणि सॅलरी आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, हे सगळे खर्चाचे जे आयटम आहेत इकडचे ते कुठं आले इकडं इन्कम एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला, इकडे हे सगळे खर्च आलेले आहेत. त्यानंतर आयटम आहे कुठला ॲडव्हर्टाइजमेंट. इथं ॲडव्हर्टाइजमेंट पण वर्ष कुठलं आहे 18-19, मग ते चालू वर्ष आहे का तर नाही. चालू वर्ष आपलं किती आहे तर 19-20 हे आपलं चालू वर्ष आहे. मग हे ॲडव्हर्टाइजमेंटचे जे 7,000 आहेत हे कुठले आहेत तर लास्ट इयरचे आहेत, म्हणून त्याचा इफेक्ट कुठं जाणार गेल्या वर्षीचं देणं, म्हणजे बॅलन्स शीटच्या ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, जी आपल्याला प्रिपेअर करायची नाही. आणि लास्टचे जे दोन्ही बॅलन्स आहेत कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक, हे दोन्ही पण कुठं जाणार आहेत बॅलन्स शीटच्या असेटला, त्याचा पण इफेक्ट इथं होत नाही. आता पहिली ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग रेंट फॉर करंट इयर वॉज ₹7,000. चालू वर्षाचं रेंट ₹7,000 दिलेलं नाही, मग ते काय होणार आहे रेंटमध्ये ॲड, बघा ॲड करून इकडं आउटरला इफेक्ट आला. त्यानंतर 2 नंबर ॲडजस्टमेंट, 60% एंट्रन्स फी काय करायची आहे कॅपिटलाइज करायची आहे. मग 60% कशाच्या, हे 15,000च्या 60% काढलं तर 9,000 येतं आहे, ते तेवढं लेस करायचं आणि राहिलेली फी करायची ती आउटरला जाणार. आणि हे 9,000 दुसरा इफेक्ट कॅपिटल फंडमध्ये ॲड होत असतं. त्यानंतर 3 नंबर, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर वॉज ₹20,000. चालू वर्षाचं सबस्क्रिप्शनचे ₹20,000 आउटस्टँडिंग आहेत, तेवढं येणं आहे, म्हणून इकडं सबस्क्रिप्शनमध्ये काय होणार ॲड होणार आणि बॅलन्स शीटच्या असेटला जातात. त्यानंतर प्रीपेड इन्शुरन्सचे पैसे ॲडव्हान्समध्ये दिलेत, मग तो चालू वर्षाचा खर्च नाही, म्हणून काय झाला लेस झाला, वजाबाकी करून आउटरला फिगर आली आणि त्या 1,000चा दुसरा इफेक्ट क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेटला होत असतो.
आणि हे सगळं पोस्टिंग झाल्यानंतर काय करायचं, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट इथं क्लोज करायला घ्यायचा. जी बाजू जास्त असेल ती दोन्हीकडे मांडून त्याचा बॅलन्स आपल्याला काढायचा असतो. आता इथं कुठली साईड, क्रेडिट साईड जास्त आहे, ती टोटल दोन्हीकडे मांडली की इथं डेबिटला फरक आला, तो आपला काय येतो तर सरप्लस. आपण जसं लिहितो त्या पद्धतीने ब्रॅकेटमध्ये एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर या पद्धतीने त्याचा इफेक्ट दाखवायचा. आता इथं खाली नोट दिली आहे बघा, काय म्हणले, पिकनिक एक्सपेन्सेस मे बी डिडक्टेड फ्रॉम पिकनिक रिसीट. म्हणजे पिकनिक रिसीटमधून पिकनिक एक्सपेन्सेस वजा केले तरी चालू शकतं. इथं बघा पिकनिक रिसीट किती आहेत, 20,000 आणि पिकनिक एक्सपेन्सेस किती आहेत तर 18,000 आहेत. बघा पिकनिक एक्सपेन्सेस 18,000, म्हणजे रिसीट जास्त आहेत आणि एक्सपेन्सेस कमी आहेत. म्हणजे जिथं एक्सेस रक्कम असेल त्यातनं वजा करायचं. म्हणजे जर रिसीटमधून हा खर्च वजा झाला म्हणजे पिकनिक रिसीट, आत्ता आपण जे पोस्टिंग बघितलं त्या पद्धतीनं पण बरोबर त्याचा इफेक्ट आहे. किंवा हे बघा दोन्ही पॉईंट काय तर पिकनिक रिसीट आणि पिकनिक एक्सपेन्सेस, म्हणजे पिकनिकच्या ह्याच्यातून पैसे मिळाले 20,000 आणि त्यातनं खर्च झाला किती 18,000. त्यामुळं दोन्ही सेपरेट न दाखवता काही वेळेला पिकनिक रिसीटमधून पिकनिक एक्सपेन्सेस वजा केले तरीही इफेक्ट बरोबर दिला जातो. ही इथं नोट दिलेली आहे, पण काही गरज नाही आहे असं. आत्ता जसे आपण बघितलं, हे जे एक्सपेन्सेस आहे ते एक्सपेंडिचर लिहायचं, इन्कम रिसीट आहे ते इन्कमला लिहायचं. या पद्धतीने इफेक्ट दाखवला तरी पण चालू शकतो, तो इफेक्ट त्या ठिकाणी कन्सिडर केला जातो. या पद्धतीनं हा प्रॉब्लेम सिम्पल आहे. फक्त ह्यातलं काय लक्षात घ्या म्हणून सांगितलं आहे, ही जी वर्ष दिलेत इथं वर्ष दिलं आहे, इथं हे आयटमला वर्ष दिलेलं आहे. असं जर आलं तर आपण इफेक्ट कसे दाखवायचे, कोणत्या वर्षाचं इन्कम आणि एक्सपेंडिचर दाखवायचं, हे आयटम येथून लक्षात घ्या. धन्यवाद.